घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशा वेळेस हा मस्त झणझणीत व चमचमीत बेत एकदा नक्की करून बघा। कारण आज आपण घरच्या घरी कमी मसाल्यांमध्ये मस्त ढाबा स्टाईल तसेच कुकरमध्ये अगदी झटपट 10 मिनिटात होईल असा चमचमीत अख्खा मसूर बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 1 कप अख्खा मसूर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 1-2 तास पाण्यात भिजत घातलेला आहे। तर हे बघा जवळपास मसूर भिजून झालेला आहे। जसं की मी सुरुवातीला म्हटलं की हा मसूर कुकर मध्ये बनवणार आहोत। कुकर मध्ये 2 ते 3 चमचे तेल घालतीये। तेल छान तापले की यात 2 तमालपत्र घालूया। अर्धा चमचा जिरे घालूया। जिरे छान फुलले की यात अर्धा चमचा मोहरी घालूया। मोहरी सुद्धा छान तडतडली की यात 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूया। हे कांदे छान असे तेलात परतून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। आता यात 1 मीडियम आकाराचा टोमॅटो घालतेय। तो सुद्धा 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पूर्णपणे मऊ शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 हिरवी मिरची, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून साधारण 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे। आता यात 2 चमचे लाल तिखट घालूया। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। 1.5 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद घालून मसाले 1 मिनिटभर परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता यात जो मसूर भिजत घातलेला होता तो मसूर घालूया। आता याला मिक्स करून घ्यायचंय। मसूर आणि मसाले एकत्र करून झालेत। आता यात 1.5 ग्लास पाणी घालूया। चवीनुसार मीठ घालतीये। भाजीला उकळी आली की यात 1 छोटा चमचा जिरे पावडर घालते। अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालून 1 जीव करून घ्यायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता कुकरचं झाकण लावून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 3 शिट्ट्या होऊ देऊयात। तीन शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करून वाफ पूर्णपणे काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी मसूर शिजून झालेली आहे। रंग सुद्धा छान आलेला आहे। आता यात 1 ते 1.5 चमचा मॅगी मसाला घालूया। त्यातच 1 चमचा कस्तुरी मेथी घालतेय। याने भाजीला छान चव येते। मस्त अशी झटपट ढाबा स्टाईल अख्खा मसूर तयार आहे। तुम्ही ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूप छान लागते। एकदा अशी झटपट भाजी नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत। तोवर स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।